Hello students, today we are going to see very important questions. Derivation, very important question. What is question? Derive an expression means असं expression equation मिळवा, obtain करा. Obtain an expression, derive an expression, deduce, determine, all words have the same meaning. Derive an expression for the work done and heat transferred for an isothermal process. एखाद्या आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं आणि पी आणि व्ही प्रेशर व्हॉल्यूम चेंज करता येतात. प्रेशर आणि व्हॉल्यूम चेंज करता येतात टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून. अशा प्रोसेसला आपण आयसोथर्मल प्रोसेस म्हणतो. तर आयसोथर्मल प्रोसेससाठी डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर द वर्क डन अँड हीट ट्रान्सफर्ड फॉर अन आयसोथर्मल प्रोसेस. तर हीट ट्रान्सफर होऊन वर्क डन कसं होईल आयसोथर्मल प्रोसेससाठी, तर त्याच्यासाठीचे डेरिव्हेशन मिळवा. आता बघा, समजलं मग क्वेश्चन. डेराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर द वर्क डन. वर्क डन साठीच्या एक्सप्रेशन मिळवा म्हणजे इक्वेशन फॉर्म्युला मिळवा. अँड हीट ट्रान्सफर, आणि हीट ट्रान्सफर केली असता फॉर अन आयसोथर्मल प्रोसेस. तर आयसोथर्मल प्रोसेसला हीट ट्रान्सफर केली असता कॉन्स्टंट टेम्परेचर राहील आणि वर्क डन मात्र होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रोसेस करायची आहे. तर बघा, पॉइंट नंबर 1, कन्सिडर द आयसोथर्मल एक्सपान्शन ऑफ एन आयडियल गॅस. एक आयडियल गॅस आहे, सिलेंडरमध्ये भरलेला आहे आणि त्याच्या आयसोथर्मल एक्सपान्शन होत आहे म्हणजे व्हॉल्यूम वाढत आहे पण टेम्परेचर नाही वाढत आहे. आयसोथर्मल एक्सपान्शन मीन्स एक्सपान्शन म्हणजे मोठं होणे किंवा त्याला प्रसरण म्हणतात. प्रसरण, आयसोथर्मल एक्सपान्शन ऑफ एन आयडियल गॅस. समजलं, एक आयडियल गॅस आहे त्याचं एक्सपान्शन होत आहे म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज होत आहे पण आयसोथर्मली म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचरला, म्हणजे टेम्परेचर न वाढता न इन्क्रीज होता. ओके. लेट इट्स इनिशियल व्हॉल्यूम बी व्ही आय. सुरुवातीला त्या सिस्टमचे व्हॉल्यूम व्ही आय आहे, व्ही इनिशियल. नंतर फायनल व्हॉल्यूम बी व्ही एफ अँड फायनल व्हॉल्यूम बी व्ही एफ. व्ही फायनल और फायनल व्हॉल्यूम. The work done in an infinitesimal small isothermal expansion is given by. आता आपण पाहिलेलं आहे, हा फॉर्म्युला अगोदर शिकलेलो आहे. वर्क डन, पण हे फार स्मॉल वर्क डन आहे. थोडंसंच पिस्टन सरकेल म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज होईल पण पिस्टन कुठे जाईल मग आउटवर्डला. तर फॉर इन्फायनाइटसिमल स्मॉल आयसोथर्मल एक्सपान्शन. इन्फायनाइटसिमल मीन्स व्हेरी व्हेरी स्मॉल. तर त्याच्यासाठी आयसोथर्मल एक्सपान्शनसाठी वर्क डन चा फॉर्म्युला काय असतो? dW = PdV. आता बघा, dV मीन्स चेंज इन व्हॉल्यूम इज ऑल्सो व्हेरी स्मॉल, वर्क डन इज ऑल्सो स्मॉल. जर ह्या क्वांटिटी स्मॉल असतील तर ही पण क्वांटिटी स्मॉल असेल, तर P × dV. मग तर टोटल वर्क डन. आता बघा, एखादी सिस्टम आहे तिचं व्हॉल्यूम इन्क्रीज होत आहे, ते एकच दममध्ये व्हॉल्यूम वाढत नाही, थोडं 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 वाढत जाईल. म्हणजे व्हॉल्यूम DV असं करत करत टोटल व्हॉल्यूम जे वाढ असेल ते होईल. आणि वर्क डन पण थोडंसं व्हॉल्यूम इन्क्रीज झालं का DW इतकं वर्क डन, अजून थोडंसं व्हॉल्यूम इन्क्रीज झालं का थोडंसं वर्क डन, DW असे अनेक छोटे छोटे वर्क डन्सची समेशन म्हणजेच टोटल वर्क डन. आणि ते कसं काढतात? या स्मॉल वर्क डन्सचं इंटिग्रेशन. आणि हे लिमिट ऑफ इंटिग्रेशन आहे, कुठून कुठपर्यंत कामांची ॲडिशन करायची, सम करायची. तर बघा, द टोटल वर्क डन इन ब्रिंगिंग आउट द एक्सपान्शन फ्रॉम द इनिशियल व्हॉल्यूम VI to final volume VF is given by. इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम पूर्ण आधी VI इतकं होतं, नंतर VF इतकं होईपर्यंतच्या DW ची सम इंटिग्रेशन
इंटिग्रेशन ऑफ dw, मग dw ची व्हॅल्यू टाकायची pdv. ओके, ही pdv पुट केली आणि आपल्याला काय मिळेल मग टोटल वर्क डन. टोटल हे व्हॉल्यूम चेंज जो झाला VI टू VF पर्यंत एकूण व्हॉल्यूम जे वाढ झाली त्याच्यासाठीचा हा वर्क डन असेल, टोटल वर्क डन. ओके, आता बट फॉर अन आयडियल गॅस, परंतु आयडियल गॅस साठी तर PV इज इक्वल टू nRT हे इक्वेशन असतं. PV ची व्हॅल्यू काय असते nRT. मग ह्या इक्वेशन वरून, आयडियल गॅस इक्वेशन वरून हा V इकडे डिवाइड करा, nRT डिवाइड बाय V. तर P ची व्हॅल्यू आपल्याला इथं पुटअप करायची. P इज इक्वल टू काय येणार nRT अपॉन V. मग nRT अपॉन V हा dB जसाच्या तसा आहे. nRT अपॉन V कोणाची व्हॅल्यू पुट केली, P ची व्हॅल्यू. बघा, बट फॉर अन आयडियल गॅस PV इज इक्वल टू nRT. युजिंग दिस इक्वेशन फर्स्ट वी गेट. मग ह्या इक्वेशन मध्ये फक्त P ची व्हॅल्यू आपण काय टाकणार आहे, nRT अपॉन V. बर, समजलं हे. आता ह्या वर्क डन W इज इक्वल टू nRT जसाच्या तसा आणि इंटिग्रेशन सॉल्व्ह केलं तर dV अपॉन V चे इंटिग्रेशन सॉल्व्ह केलं तर त्याचा आन्सर काय येणार आहे, VF अपॉन VI बट टू द लॉग ऑफ VF अपॉन VI टू द बेस E. आता बघा इथं ln म्हणजे ln चा अर्थ, इथं x म्हणजे एनी फंक्शन. जसं ln म्हणजे ln च या फंक्शनचा लॉग VF अपॉन VI, इथं x ची व्हॅल्यू. आता बघा हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला रिमाइंड केलेला आहे, हा एक्सप्रेशन मध्ये इन्क्लुडेड नाहीये, तुम्ही त्याचा डायरेक्ट यूज करायचा आहे. तर लक्ष द्या, तर इंटिग्रेशनचं आन्सर हा nRT जसाच्या तसा, या इंटिग्रेशनचं आन्सर ln VF अपॉन VI. आता इथे ln काय आहे आणि x म्हणजे कोणतं पण फंक्शन असो, इथं ln च्या नंतर येणार हे ln VF अपॉन VI असं. तर या x च याचा अर्थ लॉग ऑफ दॅट फंक्शन, लॉग ऑफ x टू द बेस E असा अर्थ होतो. काय होतो त्याचा अर्थ, लॉग ऑफ x म्हणजे लॉग ऑफ दॅट फंक्शन टू द बेस E. एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. बर, आता ह्या लॉग ऑफ E ची व्हॅल्यू किंवा लॉग ऑफ E चं कन्व्हर्शन लॉग ऑफ 10 मध्ये करायचं असेल, लॉगॅरिथमिक टू द बेस 10 मध्ये करायचं असेल तर 2.303 ने मल्टिप्लाय करावं लागतं. काय करावं लागतं, लॉग ऑफ E काढायचा आणि त्या फंक्शनला लॉग ऑफ 10 ऑफ दॅट फंक्शन, इथं x म्हणजे एनी फंक्शन, इथं जसं VF अपॉन VI आहे तसं ln x, तर ह्याला टू द बेस 10 करायचं असेल तर 2.303 हा कन्व्हर्शन फॅक्टर आहे, तो डायरेक्ट मल्टिप्लाय केला तर तुम्हाला ह्या लॉग E चं कन्व्हर्शन लॉग टू द बेस 10 मध्ये करता येईल. समजलं. मग याचा अर्थ ln चा अर्थ काय झाला, याचं आन्सर, या इंटिग्रेशनचं आन्सर ln VF अपॉन VI असं आहे. आता इथे x म्हणजे एनी फंक्शन येऊ शकतं, त्याचा यूज असा आपण करायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हे सॉल्व्ह करायचे. मग समजलं, डायरेक्ट ln VF अपॉन VI. तुम्ही हे नाही लिहिलं तरी चालेल, फक्त तुम्हाला समजण्यासाठी आणि न्यूमरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ही गरज येणार म्हणून ते ह्याच वेळेला समजावलेलं बरं. ओके, मग ह्याचा आन्सर हे आहे. लेट इट बी इक्वेशन 2. फर्स्ट काय होतं, हे होतं. आता फॉर an ideal gas, its internal energy depends on its temperature. आयडियल गॅस साठी त्याची इंटरनल एनर्जी त्याच्या टेम्परेचरवर डिपेंड असते. टेम्परेचर कमी, इंटरनल एनर्जी कमी. टेम्परेचर इन्क्रीज केलं, इंटरनल एनर्जी ऑल्सो इन्क्रीजेस. For an ideal gas, its internal energy depends on temperature. Therefore, during an isothermal process, आणि म्हणून आयसोथर्मल प्रोसेस मध्ये तर टेम्परेचर वाढतही नाही, घटतही नाही, म्हणजे कॉन्स्टंट राहतो. आणि म्हणून ड्युरिंग एन आयसोथर्मल प्रोसेस द इंटरनल एनर्जी ऑफ आयडियल गॅस, इंटरनल एनर्जी ऑफ एन आयडियल गॅस रिमेन्स कॉन्स्टंट.
दॅट इज चेंज इन इंटरनल एनर्जी इज झिरो. इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट याचा अर्थ तिच्यामध्ये बदल होत नाहीये, म्हणजे ती वाढतही नाहीये घटतही नाही, म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी इज झिरो बिकॉज इट्स टेम्परेचर इज कॉन्स्टंट. कारण त्या आयसोथर्मल प्रोसेस तिलाच म्हटलं जातं की जिच्यामध्ये टेम्परेचर हे कॉन्स्टंट असतं. टेम्परेचर कॉन्स्टंट मीन्स चेंज इन टेम्परेचर इज झिरो. टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे चेंज होत नाही, म्हणजे वाढतही नाही कमी होत नाही, जितकं आहे तितकंच राहील. दॅट इज डेल्टा टी इज इक्वल टू झिरो. आता therefore according to the first law of thermodynamics for an isothermal process, first law thermodynamics च्या फर्स्ट लॉ नुसार आयसोथर्मल प्रोसेस साठी Q and W are equal. Q means quantity of heat supplied is equal to the work done. जसं आपण मागच्या पिरियडला एक एक्झाम्पल पाहिलं होतं, वॉटर बॉइलिंग during isothermal process its temperature does not rises but heat is, you are giving heat to it, heat is adding to it, heat add होते परंतु मग त्याचं टेम्परेचर वाढत नाही आहे. आयसोथर्मल प्रोसेस आहे, मग ती हीट गेली कुठं वापरली गेली, तर त्याचं दोन ठिकाणी वापर झाला. टू डू द एक्सटर्नल वर्क डन अँड टू चेंज द स्टेट ऑफ ए सबस्टन्स. म्हणजे वॉटरचं काय कशामध्ये कन्व्हर्शन झालं होतं, गॅसेसमध्ये, वॉटर व्हेपरमध्ये कन्व्हर्शन झालं होतं ॲट इट्स बॉइलिंग टेम्परेचर. ओके, तर मग क्यू इज इक्वल टू डब्ल्यू असतो फॉर आयसोथर्मल प्रोसेससाठी. मग क्यू इज इक्वल टू डब्ल्यू, आणि डब्ल्यूची व्हॅल्यू तर NRT एन, डब्ल्यूची व्हॅल्यू मग इथं पुट करा, ही NRT ln VF अपॉन VI, आणि ह्याला ln VF अपॉन VI ला लॉग टू द बेस 10 मध्ये कन्व्हर्शन करायचं असेल तर इथं लॉग टू द बेस 10, पण त्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागतं, 2.303. हा कन्व्हर्शन फॅक्टर आहे, लक्षात ठेवा. तर 2.303 NRT जसाच्या तसा. मग याचं कन्व्हर्शन कसं करतात बघा, 2.303 log to the base log of this function, bracketed function, to the base 10. So Q is equal to this. Q equal to सांगितलं विचारलं तरी हा फॉर्म्युला यूज करू शकतात, W विचारलं तरी हा फॉर्म्युला यूज करू शकतात, पण केव्हा आयसोथर्मल प्रोसेस असेल तेव्हाच. लक्षात ठेवा हा फॉर्म्युला आहे. आता देअरफॉर द हीट ट्रान्सफर, मग जी हीट दिली आपण ती कुठं गेली, द हीट ट्रान्सफर टू द गॅस इज कम्प्लिटली कन्वर्टेड इनटू द वर्क डन. दिलेली हीट ही पूर्णतः वर्क डन होण्यासाठी वापरली जाते. दॅट इज फॉर एक्सपान्शन ऑफ द गॅस. गॅस असेल तर तो एक्सपांड होईल, पाणी असेल तर त्याची वाफ होईल. तर एक्सपान्शन ऑफ द गॅससाठी दिलेली उष्णता और हीट वापरली जाते. आता बघा, हे डेरिवेशन व्हेरी इम्पॉर्टंट आहे आणि सिंपल पण आहे, काही हार्ड नाही. आता त्याच्यावरच, त्या डेरिवेशनवरच बेस्ड एक छोटासा क्वेश्चन आहे. यूज युअर ब्रेन पॉवर, टेक्स्ट बुक पेज नंबर 91 वर आहे. ब्रेन टीचर आहे. आता काय क्वेश्चन बघा, शो दॅट द आयसोथर्मल वर्क मे ऑल्सो बी एक्सप्रेस्ड ॲज, आयसोथर्मल वर्क मे ऑल्सो बी एक्सप्रेस्ड ॲज, हे आपण एक्सप्रेस केलंय वर्क. हा पण फॉर्म्युला आहे आणि हा पण फॉर्म्युला आहे. तर NRT ln VF अपॉन VI, दॅट इज तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर हा वापरायचा, हा वापरायची गरज नाही, हा फक्त डेरिवेशन आलेला फॉर्म्युला आहे. मग वर्क डन किती असतं, 2.303 NRT log of VF अपॉन VI टू द बेस 10. तर अशा प्रकारे हा फॉर्म्युला वापरायचा. तर वर्क डन साठी हा फॉर्म्युला आहे. पण इथं बघा, शो दॅट फॉर आयसोथर्मल द आयसोथर्मल वर्क मे ऑल्सो बी एक्सप्रेस्ड ॲज, म्हणजे हे आयसोथर्मल वर्क इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम एक्सप्रेस केलेलं आहे. तर त्याला इन टर्म्स ऑफ प्रेशर PI अपॉन PF सुद्धा सांगता येतं, एक्सप्रेस करता येतं. मग कसं एक्सप्रेस करता येईल, म्हणजे इथं VF अपॉन VI बघा, फायनल वरती आहे आणि इनिशियल खाली, पण इथं प्रेशर जर चेंज केला तुम्ही तर इनिशियल प्रेशर वरती येणार आणि फायनल प्रेशर डिनोमिनेटरला येणार. आता मग त्याच्यासारखंच हे कसं प्रूव्ह करणार, शो करणार, तर बघा व्हेरी सिंपल.
Consider an isothermal process where pressure changes from PI to PF. एक आयसोथर्मल प्रोसेस कन्सिडर करा की जिथं प्रेशर हा PI टू PF चेंज होतो, म्हणजे इनिशियल प्रेशर PI आणि तो चेंज होतो फायनल प्रेशर PF. हे अगोदरच पाहिलंय आपण. इथं फक्त व्हॉल्यूम घेतला होता, इथं आपल्याला प्रेशर घ्यायचं आहे. समजलं मग. कन्सिडर अन आयसोथर्मल प्रोसेस इन विच प्रेशर इज चेंजिंग फ्रॉम PI टू PF. For isothermal process the temperature is constant, so PV is equal to constant. Isothermal process साठी टेम्परेचर हे कॉन्स्टंट असतं आणि म्हणून बॉयस लॉ इज ओबेड or it can be applicable or applied, so PV is equal to constant. This one is the Boyle's law. बरं, मग बॉयस लॉ PV is equal to constant म्हणजे काय? P आणि V यांचा प्रॉडक्ट हा फिक्स असतो, बदलत नाही. तो इनिशियल असो का फायनल असो. आणि म्हणून बघा इथं PV 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 इथे इनिशियल, इथं फायनल. अजून कोणती स्टेज मधली इंटरमिजिएट स्टेज घेणार त्यांच्यासाठी पण तो इक्वलच येणार. म्हणजे 1 1 2 2 3 3 P3 V3 P4 V4 लाईक दिस. असे सो मेनी स्टेजेस घेऊ शकतात. आता VF अपॉन VI करायचा, VF ला अपॉन VI करायचा. मग हा PI ला अपॉन जाईल, PI ला अपॉन PF जाईल. समजलं ना, इंटरचेंज. तर VF अपॉन VI इज इक्वल टू PI अपॉन PF येतं. आणि रिप्लेस VF अपॉन VI ह्या इक्वेशन मध्ये VF अपॉन VI ला रिप्लेस करा. आता हे इक्वेशन आपण शिकलेलो आहे, डायरेक्ट यूज करू शकतो. दस वर्क डन इन आयसोथर्मल प्रोसेस इज गिव्हन बाय W इज इक्वल टू NRT ln VF अपॉन VI. मग ह्या VF अपॉन VI काय आलं? बट VF अपॉन VI इज द PI अपॉन PF. कसं आलं समजलं? याच्यावरून VF ला VI डिवाइड केला, तसा PI ला PF डिवाइड केला. तर PI अपॉन PF इज इक्वल टू VF अपॉन VI. तर याची व्हॅल्यू आपण काय पुट करणार? PI अपॉन PF. बस बाकीचं जैसे थे जसंच्या तसं. W इज इक्वल टू NRT ln VF अपॉन VI is equal to W is equal to NRT ln PI upon PF, which is proved. Very simple. फक्त एवढंच तुम्हाला हे 2 मार्क्सला येऊ शकतं. IMP आहे हे सुद्धा. आता क्वेश्चन नेक्स्ट बघा. ड्रॉ ए PV डायग्राम फॉर अ चेंज ऑफ फेज ऑफ एनी सबस्टन्स. फेज चेंज होणे म्हणजे काय? अवस्था चेंज होणे. अवस्था चेंज होत असेल कोणत्या पण पदार्थाची, तर त्याच्यासाठी PV डायग्राम ड्रॉ करा. आता आपण सो मेनी टाइम्स हा ग्राफ शिकत आलेलो आहे. इथं A इज द इनिशियल स्टेट और फेज, B इज द फायनल स्टेट और द फेज. सो दिस इज which curve? Thermodynamic means PV curve. This is PV curve. Here this point has coordinates VI PI VI PI. याचे कोऑर्डिनेट्स कसे असतील? VI PI. पहिल्याने x कोऑर्डिनेट घेतो ना आपण, मग y कोऑर्डिनेट हा घेतो. तसंच या B चे कोऑर्डिनेट B पॉइंटचे काय असतील? VF PF VF PF. तर हा कर्व असा असेल. PV डायग्राम याला म्हणतो आपण फॉर एनी सबस्टन्स ड्युरिंग द चेंज ऑफ फेज. चेंज ऑफ फेज करेल तेव्हा तो असा असतो. म्हणजे फेज चेंज करणे म्हणजे इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट, स्टेटच चेंज करणे. आता चेंज ऑफ फेज ऑकर्स ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. चेंज ऑफ फेज म्हणजे सॉलिडचं लिक्विड बनणे, लिक्विडचं गॅस बनणे वगैरे, त्याला चेंज ऑफ फेज, कन्वर्शन फ्रॉम सॉलिड टू लिक्विड और लिक्विड टू गॅस. तर हा चेंज ऑफ फेज एक अमुक एका पॉइंटला फिक्स असतो. जसं बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट. सॉलिडचे लिक्विड होत असेल तर त्याला मेल्टिंग पॉइंट म्हणतो. द टेम्परेचर ॲट विच सॉलिड सबस्टन्स इज कन्वर्टेड टू लिक्विड सबस्टन्स, दॅट इज कॉल्ड एज मेल्टिंग पॉइंट. अँड द टेम्परेचर ॲट विच the liquid substance is converted into a gaseous substance, that point or that temperature is called as boiling temperature of that substance. So while changing phase means while changing state, change of phase occurs at constant temperature, boiling or melting point.
Thus its a PV diagram will be an isotherm. म्हणून हा PV डायग्रामला आपण काय म्हणू शकतो, आयसोथर्म म्हणू शकतो. हे विचारलेलं नाहीये, परंतु जर विचारलं तर त्याचा आन्सर असं असू शकतो. व्हॉट इज द डायग्राम, PV डायग्राम कॅन बी कॉल्ड, मीन्स याला काय म्हणू शकतो, हा डायग्राम काढा, ड्रॉ करा आणि त्याला काय म्हणू शकतो, तर त्याला आयसोथर्म म्हणू शकतो. आयसो मीन्स कॉन्स्टंट, थर्म मीन्स हीट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. हे सगळं कॅरी आउट केलेलं असेल. समजलं मग. व्हॉल्यूम VI टू VF, प्रेशर PI टू PF, pressure is along y-axis, volume is along x-axis. So this is the PV diagram of any substance when it is changing its phase. Okay, now we'll stop here.